अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे गेल्या अनेक दिवसापासून हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये एका धार्मिक स्थळावरून वाद सुरू होता। गेल्या अनेक दिवसापासून हा वाद जो आहे तो न्यायालयीन प्रविष्टीमध्ये आहे। मात्र या ठिकाणी आता यात्रा उत्सव सुरू असताना गुहा येथील कानिफनाथ मंदिराची यात्रा होऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने जे आहे ते वक्फ बोर्डामध्ये देखील दावा केला होता आणि या ठिकाणी या यात्रा उत्सवाला स्थगिती मिळावी म्हणून या ठिकाणी वक्फ बोर्डात दावा केला होता। मात्र हे जे संस्थान आहे, संस्थांचं जे ट्रस्ट आहे, यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये जे आहे ते वक्फ बोर्डाचे जे स्थगितीचा दावा आहे तो जो आहे तो कोर्टाने फेटाळला आहे। त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून भक्तिमय वातावरणामध्ये हा जो यात्रा उत्सव आहे तो सुरू होत आहे। हिंदू भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेले दिसून येत आहेत। गंगेवरून आणलेल्या पाणीने आता थोड्याच वेळात या ठिकाणी जलाभिषेक देखील होणार आहे। अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आरती देखील होणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तब्बल 7 ते 8 अधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची जी आहे ती पोलीस तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलीस देखील या ठिकाणी सतर्क आहे आणि भाविक जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून हा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी पार पडत आहे। कॅमेरामॅन ऋषी राऊत सह गोविंद फुंगे, LS मराठी, अहिल्यानगर, गुहा।